छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हिंबलराव मोहिते यांची कन्या होती. ताराबाईचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी 1687च्या सुमारास झाले. 25 मार्च 1689 रोजी मुघलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपत्य अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. 1694 साली त्या तिघी जिंजीला पोहोचल्या. 9 जून 1696 रोजी महाराणी ताराबाई यांना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठशाहीतील मुत्सद्द्यांना काळ्याचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवीत. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढविले. ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजेच कोल्हापूरच्या राजगदीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे त्यांनी समर्थपणे राज्याचा धुरा सांभाळला. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. कवी गोविंद यांनी ताराबाईचे वर्णन एका कवितेद्वारे केले आहे. दिल्लीत झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या भक्ते दिल्लीपतची तखते, खचो लागली तेवी मते, करुणाने खंडली, रामराणी भद्रकाली रणरंगणी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघलांनो सांभाळा. वयाच्या 25व्या वर्षी वैधत्व आल्यावरही राणी डगमगली नाही. त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायाचा सामना करावा लागला. पती निधनानंतर 61 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या. ताराबाई, ताराराणी, महाराणी ताराराणी, मोगल मर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या महाराणीविषयी मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही. तर मित्रांनो, 1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले. 1689 साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने अत्यंत क्रूरपणे ठार मारले. त्यानंतर तो औरंग्या आपला मोर्चा रायगडाकडे वळवला. यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते. राजाराम महाराज यांनी एप्रिल 1689 मध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरून प्रतापगडाच्या दिशेने गेले. इकडे औरंगजेबच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि येसूबाई व शाहू यांना देखील कैद केले. राजाराम महाराजांनी प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, रांगणा अशा मार्गाने दक्षिणेस गेले व थेट जिंजीला जाऊन पोहोचले. त्यांच्या पत्नी ताराबाई, राजसबाई या विशाळगडवरच होते. राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी म्हणजे द्वितीय शिवाजी यांचा जन्म विशाळगडावर झाला. जिंजीचा दरबार. जिंजी हे ठिकाण आज तामिळनाडू राज्यात आहे. जिंजीतल्या अजय अशा किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली. अष्टप्रधानांची नेमणूक केली. राजाराम महाराजांनी त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलवून घेतले. त्यानुसार ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या तिघीही विशाळगडातून बाहेर पडल्या. त्या राजापूर ते होणार अशा जलमार्गाने आणि नंतर जिंजीपर्यंत पालखीतून येऊन पोहोचल्या. या काळाचा विचार करता हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि तितकाच रोमहर्षक असणार यात काही शंकाच नाही. औरंगजेबाने जुल्फिखानच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्षे जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. 1692च्या सुरुवातीपासून दिलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गनिमी काव्यामुळे अजिबात यश येत नव्हते. 1697 साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला. राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला. याच गदारोळामध्ये 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा व सज्जनगडचा किल्ला जिंकून घेतला. तर मित्रांनो, 1699 पासून 1701 पर्यंत औरंगजेबला जे एकामागून एक विजय मिळत गेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते, त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे सर्व श्रेय आपल्या ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला आहे. स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराराणी हे मराठ्यांच्या इतिहासातले एक विलक्षण पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत
हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला. रणांगणावर कधीही हार न मानणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली. ताराराणी ही मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिका म्हणता येईल की अमलगिरी विरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या ताराराणींना आयुष्यातलं फार मोठा कालखंड नजरकैदेत गेला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे दत्तक प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तरीही मराठ्यांच्या पडत्या काळात मराठा सरदारांना चेतना देऊन स्वराज्य राखण्याच्या त्यांच्या कार्याला कधीही उणेपणा येणार नाही. ताराराणी या असामान्य धैर्य बाळगणाऱ्या प्रशासक होत्या. 25 वर्षाची एक विधवा राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते. सलग 7 वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चित करते. ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे. त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तिप्रद वाटणारी आहे. मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्यकर्तृत्व दैदिप्यमान असे आहे. महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या. वैधत्वाचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोवला. मराठा राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली. मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. वराड, खानदेश, गुजरात, मावळा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना दे माय धरणी ठाय म्हणावसे लागले. अशा या रणरागिणीला स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांना माझा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.